हाय गाईज, आज आपण एक सक्सेसफुल फोटोग्राफर यांच्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. कशी कशी त्यांची जर्नी, कशी ते या क्षेत्रात शिरले आहेत. तरी आपण सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही तुमची थोडक्यात एज्युकेशन जर्नी सांगा, म्हणजे 11वी 12वी ह्या क्षेत्रात कसं. 11वी 12वी कुठून केली तुम्ही? 11वी 12वी मी केली गुजरातला बडोद्याला आणि 12वी नंतर मग मी इलेक्ट्रिकल ITI केलं आणि त्याच्यानंतर मग मी फोटोग्राफी फील्डमध्ये घुसलो. आता फोटोग्राफी फील्डमध्ये कसं होतं की ऑफिशियली माझा मोठा जो भाऊ आहे त्यांचे नाव आहे मनोज कानाडे आणि माझे नाव आहे देवेंद्र कानाडे. ठीक आहे. आता भावांचे कसं होतं की ते पहिले लहानपणापासून त्या फील्डमध्ये होतं फोटोग्राफरच्या. मग त्यांचे जेव्हा मॅरेजनंतर मग ते झाले पोलीस खात्यामध्ये भरती आणि बट माझे काय आजोबाबी गुजरात पोलीसमध्ये PI होते आणि माझे फादर बी PSI होते. मग त्याच्यानंतर कसं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये कोणी पिढीने चालली पाहिजे. ठीक आहे. तर मोठा भाऊ काय तर पोलीस खात्यामध्ये मग भरती झाला आणि बिझनेस आमचा सेटच होता. ऑलरेडी बिझनेस आमचा सेटच होता. भावाने सेट करून ठेवलेला. मग त्याच्यामध्ये कसं की बघायला गेलं तर 3 भाव, मनोज कानाडे, मिलिंद कानाडे आणि देवेंद्र कानाडे. ठीक आहे. पण त्याच्यानंतर मग माझे 2 नंबरचे भाऊ ऑफिशियली बघायला गेलं तर ग्रॅज्युएट झालेला आहे तो, बट MCOM त्यांनी पूर्ण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आणि मग MCOM क्लिअर केल्यानंतर तो अपोलो टायरमध्ये गुजरातल्या बडोद्यामध्ये अपोलो टायर आहे तिथं तो जॉब केली त्यांनी 3 वर्ष जॉब केल्यानंतर गव्हर्नमेंट भरतीची ट्राय करत होता तो. पण ट्राय करता मग त्याने विचार केला की त्या बिझनेसमध्ये पडावं. तर ऑफिसर तसं बघायला गेलं त्याप्रमाणे तर मोठा भाऊ बिझनेसने सेटअप केलेला होता. आता बिझनेस सेट केलेला मग 2 नंबरच्या भावाने तो बिझनेस मॅनेज केला. आम्ही दोघं भाऊ फोटोग्राफीच्या बिझनेस फील्डमध्ये घुसलो. आता त्या फील्डमध्ये कमीत कमी पाहायला गेलं तर आम्हाला 17 वर्ष झालं. ठीक आहे. आणि स्वतःची शॉप आहे आपली तिथं बडोद्यामध्ये, स्वतःचा आपला स्टुडिओ आहे तिथं बडोद्याला आहे असं. एखादा तुम्ही स्ट्रगल पिरियड सांगू शकता का तुमच्या म्हणजे ह्या फील्डमधला, फोटोग्राफीमधला? आता याच्यात कसं होतं की बट माझे फादरची जेव्हा पोलीस खात्यामध्ये नोकरी चालू होती त्या टायमाला एक त्यांचे फ्रेंड होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं आमची कंडिशन अशी होती की कॅमेरा जो फोटोग्राफरचा कॅमेरा बघायला गेला तर तुमच्या 3 ते 4 लाखच्या वरती प्राईस असते कॅमेऱ्याची. मग माझे फादरचे जे फ्रेंड होते त्यांचे खास फ्रेंड होते, घरावाले रिलेशन होते. मग त्यांनी मग हेल्प केली थोडी, सांगितलं की नाही पोरं पुढं जातात काहीतरी तरक्की वगैरे करतात शहरामध्ये राहून सांगितलं तर मग याला थोडी पैशाची मदत करायला. आणि माझा मित्र होता, मग माझा मोठा भाऊ त्याला कॅमेरा घ्यायला राहून गेला. आज कॅमेरा आहे कमीत कमी आमच्याकडं 7 ते 8 कॅमेरा स्वतःचे आमचे. आता बघायला गेलं तर ह्यो टाईम तरी 2008मध्ये आम्ही छोटासा कॅमेरा घेतलेला. आता ऑफिसमध्ये आमच्याकडे 8 कॅमेरे आहेत तसं पाहायला गेलं तर. हां, म्हणजे त्या टायमाला म्हणजे कंडिशन बी आमची कमी बरोबर नव्हती बघायला गेलं. पहिल्यांदा सुरुवातीमध्ये बिझनेस करायला कसं असतं की थोडे तर लॉसमध्ये जावं लागतं, डायरेक्ट प्रॉफिट नाही होत आपल्याला बघायला गेलं असं आहे. मग आता तुमच्या प्रेझेंटमध्ये किती कॅमेरे आहेत तुमच्याकडे? कमी बघायला गेलं तर आमचे 12-13 जणांच्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे आणि स्वतःकडे 2-2, 3-3 कॅमेरे आहेत. पण तसं बघायला गेलं तर माझ्या स्वतःकडं 9 कॅमेरे आहेत माझे स्वतःचे. फोटोचे 4 आणि व्हिडिओचे 5. बाकी सगळं सेटअप आहे, अख्खा सेटअप आहे. प्री वेडिंग वगैरे जे इव्हेंट लागतो ते सर्व सेटअप आहे. सर्व सेटअप आहे माझ्याकडे फोटोग्राफरचा. जर समजा एखाद्या मुला जो फोटोग्राफीमध्ये जर म्हणजे ज्याला एंट्री करायची आहे 2024 मध्ये तर त्यानं केली तर स्कोप केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आता? बट तसं बघायला गेलं तर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये कमीत कमी फोटोग्राफी फील्डमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असते तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला स्टार्टिंगमध्ये करावं लागतं. पण तसं नाही, कोणत्या पण बिझनेस आहे डायरेक्ट बेनिफिट डायरेक्ट प्रॉफिट तर होत नाही, थोडा लॉस तर जास्त आहे. ठीक आहे. आणि फील्डमध्ये कसं आहे की सीजन वाईज धंदा असतो आमच्या फोटोग्राफरचा, म्हणजे तुम्हाला लॉस जाण्याचा काही विषय येतच नाही असं आहे त्याप्रमाणे. मग तुमच्या आतापर्यंत एखादा इव्हेंटला गेल्यानंतर एखादा प्रसंग सांगू शकता का तुम्ही असा अविस्मरणीय म्हणजे तुमच्या लक्षात राहिला आहे घडला का तुमच्यासोबत? आता कसं आहे तो प्रसंगमध्ये कधी गेलं तर काय नाही काय इश्यू होतो. आपण कधी शूट करत असला तर कधी
जे ब्राह्मण असतात त्यांच्यासोबत बोलणं होतं की तुम्ही फोटोग्राफरांना कसं असतं की त्यांचं जेवणाचे कार्यक्रम लास्टमध्ये होतो. ठीक आहे, पहिले सर्व जेवण करून घेतात पण जेवणाचे त्यांचे कार्यक्रम लास्टमध्ये होतो सर्व काम झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर आम्ही कपल फोटोग्राफी करायला जाणार. मग ते ब्राह्मण म्हणणार की भाऊ तुम्ही लवकर या, वेट करा. ब्युटी पार्लरला त्यांना भेटायचं, मग त्यांना तुम्ही लवकर उठका. मग म्हणजे कसं आहे की हर एक प्रकारचे फोटोग्राफरमध्ये नॉर्मल इग्नट येतच आहे. मग ते पार पाडल्यानंतर मग क्लायंटला मग काय, मग क्लायंट बोलणार, क्लायंट तोपर्यंत काय बोलणार नाही. ठीक आहे, ते कोणासोबत रिलेशन नाही तिथं ना, आम्हाला त्यांना सांगूनच आणि आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचे असतात. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी असते की तो प्रोग्राम झाल्यानंतर मग क्लायंट मग नंतर तर बघायला बसले की बाबा यांनी इव्हेंटचे काम कसं केलं, यांचं परफॉर्म कसं आहे. ठीक आहे, ते परफॉर्म ते बघितल्यानंतर ते दुसऱ्याला सांगणार की नाही हे फोटोग्राफर ओके आहे, यांचं काम बेस्ट आहे आणि तुम्हाला यांचं काही पाहावं लागणार नाही. यांचं काम परफेक्ट काम करतात पाहायला गेलं तर. असं. थँक्यू सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद.